हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल ममाज वर्ल्ड. सो आज आहे डे 8 आणि आज मला तुम्हाला एक खूप क्यूट गोष्ट सांगायची आहे. मी मिहिरला शिकवत होते त्याचे बर्ड्सचे नेम्स. सो किड्स किती मासूम असतात मला ते तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यामध्ये त्याला लर्न करायला शिकवायचं आहे, कारण की त्याचे एक्झामिनेशन्स आहेत पुढच्या महिन्यात. सो मी त्याचं रिव्हिजन घेत होते आणि रिव्हिजन घेताना तो एव्हरी बर्डचं जेव्हा पण मी नाव घेते सो त्यांचे स्पेसिफिकेशन तो सांगतो. इंग्लिशमध्ये मी त्याला सांगते, तो हिंदीमध्ये त्याचं स्पेसिफिकेशन मला सांगतो. तो तिथे आला स्वॅन, SWAN स्वॅन. तर तो मला सांगायला लागला, मम्मा तुला माहिती आहे का स्वॅन काय असतं? स्वॅन जे आहे ना तो फिश नाही खात, तो फ्राईड फिश खातो. मी म्हटलं अच्छा फ्राईड फिश खातो. तर म्हणलं मग कसं, मग तो कसं फ्राईड फिश खात असेल? त्याची मम्मा त्याला फ्राय करून देते ना फिश, तेव्हा तो फ्राईड फिश खातो म्हणे. आणि त्याला मी तो काल मला अजून एक गोष्ट सांगत होता की तुला माहिती आहे माझ्या टीचरनी ना तू बनवलेला तो चार्ट होता ना, लँड ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट, तो चार्ट लावला आहे मी, नोटीस केलं मम्मा. म्हटलं अच्छा मग काय काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये खूप सगळे कार होते. तर त्याच्यामध्ये माझं फेवरेट आहे ना, माझं बेस्ट फ्रेंड श्रेयांश, त्यांनी त्याची फेवरेट बस आहे. आणि पप्पानी नवीन गाडी घेतली ना स्क्रॅम्बलर, ती पण आहे तिथे. सो किड्स आर सो क्यूट, म्हणजे त्याच्या गोष्टी इतक्या गोड असतात. आणि मला त्याच्या गोष्टी रेकॉर्ड करायच्या असतात, पण तो रेकॉर्ड जेव्हा पण मी व्हिडिओ ऑन करते ना तो कॉन्शियस होऊन जातो. So this is all about him आणि cherish these moments. As a mother, I always cherish these moments and I love it. तो गाइज़ मैंने आफ्टरनून में मिहिर के लिए पास्ता बनाया और साथ में मैंने लिया क्लीनिंग के लिए. सोफ़ा क्लीनिंग इज़ वेरी इंपॉर्टेंट क्योंकि मेरे घर में बेबी है तो वो कुछ ना कुछ डालता रहता है. तो मुझे हर 15 से 20 दिन में मुझे पूरा सोफ़ा अच्छे से क्लीन करना पड़ता है, जबकि मैं इस पर सोफ़ा कवर भी डालती हूँ. उसके बाद मैंने खुद के लिए लिया स्वीट पोटैटो. ये मेरा लंच है. तो स्वीट पोटैटो मुझे बहुत पसंद है और इसकी न्यूट्रिशन वैल्यू भी बहुत ज़्यादा है. साथ में मैंने मिहिर के लिए लिया ग्रेवी. दिस इज़ मटकी ग्रेवी सब्ज़ी. विशाल को मटकी नहीं खाना था क्योंकि उसको एसिडिटी का बहुत ज़्यादा इशू हो रहा है. सो मटकी तो अवॉइड ही करना चाहिए. तो मैंने उसके लिए बनाया थोड़ा सा पिटला जिसमें बहुत ही कम चिली थी. सो इसी के साथ ख़त्म होता है हमारा दिन. बाय बाय.